नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भामध्ये मोठी माहिती आलेली आहे। आता नुकतेच पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा धारक ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक विमा 1 रुपयामध्ये काढला होता त्या सर्व शेतकऱ्यांना 7,149 कोटी रुपये हे पीक विम्यासाठी मंजूर झालेले आहे आणि त्यापैकी काही पैसे वितरित देखील झालेले आहे आणि उर्वरित 3,000 कोटी याची तरतूद हे करण्यात आलेली आहे। आणि कृषी मंत्री यांच्याकडून थेट संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सांगितली की उर्वरित जे 75% पीक विमा जो शेतकऱ्यांना मिळणार आहे व जो ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळाला नाही, 25% सुद्धा काही शेतकऱ्यांना धान पीक उत्पादक शेतकरी झाला, कापूस उत्पादक शेतकरी झाला, त्यानंतर तूर उत्पादक शेतकरी, गहू उत्पादक शेतकरी, हरभरा उत्पादक शेतकरी, रब्बीमध्ये काही शेतकऱ्यांनी पीक विमा हा काढलेला होता 1 रुपयामध्ये, त्या शेतकऱ्यांना देखील आतापर्यंत 1ही रुपया त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला चांगलाच धडा शेतकऱ्यांनी शिकवल्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून येत्या 30 जुलैपर्यंत संबंधित संपूर्ण शेतकरी जे पात्र शेतकरी आहे, पीक विमा धारक शेतकरी आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत ट्रान्सफर करण्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये उर्वरित 25% व 75% रक्कम, ज्या शेतकऱ्यांना आधी 25% रक्कम ही मिळाली होती त्या सर्व शेतकऱ्यांना आता उर्वरित 75% रक्कम ही मिळणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 1ही रुपया मिळाला नाही त्या सर्व शेतकऱ्यांना आता 100% रक्कम म्हणजे संपूर्ण जी काही नुकसान भरपाई झाली होती, पीक विम्याची क्लेम केली होती, त्या सर्व शेतकऱ्यांना आता जितकी % नुकसान भरपाई त्यांनी दाखवली आहे तितकीच % नुकसान भरपाई ह्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपात हे मिळणार आहे। तर मित्रांनो, आता येत्या 30 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे पीक विम्याची, या संबंधित संपूर्ण माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण व्हायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँकशी संलग्न करून घ्यावे, आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन, कारण बहुतेक वेळा मागील 25% रक्कम ही वितरित करण्यात आली होती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची। कित्येक शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण KYC न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे पैसे देखील हे रखडले गेलेले होते। पण आता जर त्यांनी पैसे तिकडे DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले, जर आपली KYC जर झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होत नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार प्रमाणीकरण म्हणजे आपल्या बँक अकाउंटशी हे आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यावे, त्यानंतर KYC करून घ्यावे, जेणेकरून पैसे आपले हे रखडले गेले नाही पाहिजे। कारण आता संपूर्ण शेतकऱ्यांचे पीक लागवड झालेली आहे आणि खत बी बियाणे औषध सर्व नगदी स्वरूपात हे आणून आपल्याला कामे करावे लागते। म्हणून आता 30 तारखेपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या पीक विमा धारक जे क्लेममध्ये पात्र झालेले त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असे आदेश दिलेले आहे की 30 जुलैपर्यंत 20 जुलैपासून तर 30 जुलैपर्यंत या कालावधीमध्ये 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे 100% वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे। तर मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी नवीन पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी देखील आता 2च दिवस बाकी आहे, 14 आणि 15 तारीख, 15 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घ्यावा। उशिरा का होईना पण शासनाकडून पैसा येतो, आता लेट होते, सरकार हे पीक विमा धारक कंपन्यांच्या सोबत आहे म्हणून ते त्यांच्याकडून हे पैसे हे लेट होत होता। कारण शेतकऱ्यांचं जर सरकार असतं तर क्लेम केल्यानंतर 72 तासाच्या आत क्लेम करायची आहे, पण पैसे द्यायची वेळ आली तर 72 दिवस झाले तरी पैसे मिळत नाही शेतकरी, हे वास्तव आहे। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी पीक विमा काढून घ्यावा आणि ज्या शेतकऱ्यांचं बँक पासबुक सोबत आधार जर अपडेट नसेल, लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि KYC करून घ्या। धन्यवाद।